आई हो, कोणालाही पुण्याला ठेवून नाही आली ती. सावित्रीची कूस अजून उजवायची आहे. नकळत आपण एखाद्याच्या जखमेवरची खपली काढतोय याचं भान तरी ठेवा. आत्याबाई, आता ही तुमची भाची मला शिकवायला निघालीये. मला काय करायचंय? माझं काय जाणार आहे? सरू, ए सरू, आता मी काही मध्ये बोलले? तुझी पाहुणी ती माझी पाहुणी, पण ह्या वासंतीताई कसा आपला सगळ्यांचा अपमान करून गेल्या बघितलंस ना? म्हणजे त्या जे काही बोलून गेल्या ते योग्य वाटतंय तुम्हाला? पण अशी किती जणांची तोंड धरणार आपण? समाजामध्ये राहायचं असेल तर समाजाला घाबरूनच राहिलं पाहिजे बाई. आपल्या मनास वाटेल तसे वागून कसं चालेल? आत्या हो, त्या दोघांचं कार्य खूप मोठं आहे आणि मी ते स्वतः पाहिलंय. भाऊजी काय, सावित्री काय, ते दोघं जे काही करतायत ना, त्यांचं मोठेपण एक दिवस समाजाच्या नक्की लक्षात येईल. मी तुला सकाळी बोलले तर मला समजावलंस. अशा कुणाला समजावणार तू? काही कोणाला समजवायची गरज नाही आता आत्या. अंधाराला दूर करायला एकच दिवा पुरेसा असतो. आणि जोवर तो प्रकाश दिसत नाही ना, तोवर हे असंच बोललं जाणार. ज्योतिराव, तुम्ही आलात? होय. आणि पुण्यांदा फळ घेऊन आलात? मग शाळा सुरू करायची आहे ना? शाळा सुरू होणार? अलबत. हे कमला, ये पोरींनो, अरे शाळा सुरू होणार. या 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 समजेल, या या. बरं झालं ज्योतिराव तुम्ही आलात ते. या पोरीने निस्ता धिंगाणा घातला होता. होय का ग? माझ्या सावित्रीच्या लेकी सगळ्या. चला शाळा सुरू करायची ना? शाळा सुरू कशी करायची? पावकी म्हणून सुरुवात करायची. एक पाव, पाव, दोन पाव अर्धा, तीन पाव पाऊण, चार पाव एक, पाच पाव सव्वा, सहा पाव दीड, सात पाव पावणे दोन, आठ पाव दोन, नऊ पाव सव्वा दोन, दहा पाव अडीच. अरे ही चिमणाबाई कोण आहे? पुतणी आहे माझी. अरे वा, म्हणजे आमची सुद्धा पुतणीच झाली की. हा, बाळा, काय नाव तुझं? मुक्ता साळवे. अरे आधी लई चुरचुर बोलत होती. मी असा धडा शिकवीन, मी तसा धडा शिकवीन. अरे वा, मुक्ता, काय म्हणतात वस्तात? तू मला धडा शिकवणार? मग मी बोललीच. पण मला का धडा शिकवणार तू? मी काही चुकीचं केलंय का? शाळा कोणी बंद केली? तुम्हीच ना? पण मग आता तू काय शिक्षा करणार मला? नाही, आता का शिक्षा करीन? आता तर शाळा सुरू झाली ना. अरे तिच्या आईशी बापसाला एका मागून एक प्रश्न विचारून भांडवून सोडते. मारतात त्या मला. बाळा, तू प्रश्न विचारतेस म्हणून तुला मारतात? मुक्ता, तुझं काहीही चुकत नाहीये. प्रश्न विचारलेच पाहिजेत. मुलांनी प्रश्न विचारण्यात अजिबात चूक नाही. मुलांनी प्रश्न विचारलेच पाहिजेत. जितके जास्त प्रश्न मुलांना पडतील तितकी मुलांची विचार करायची शक्ती वाढेल. आपण मुलांचे प्रश्नच खोडले तर मुलं बहरणार कशी? मुक्ता, यापुढे तुला कोणीही मारणार नाही. वस्तात तुझ्या आईबाबांना सांगतील. आणि जर तुला एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर तू माझ्याकडे ये. चालेल ना? तुम्ही सांगाल? अर्थात सांगीनच. मग सांगा.
हे आकाश आहे, हे उलट आहे ना, मग हे पडत कसं नाही? मुक्ते, मी तुला असं नाही म्हणणार की तू मोठी झालीस की तुला कळेल. तू मोठी झाल्यानंतर तुला कळेलच. पण मी आत्ता तुला जे सांगतोय त्यातून तुला काय कळतंय ते तू मला सांग. ती झाडं पाहिलीस का? त्यांची मुळं खोल जमिनीत कुठेतरी रुजलेली आहे. पण मग त्यांची फांदी पडते का? नाही ना. तू मी आपण सगळे जण इथे उभे आहोत, आपला चेहरा खाली पडत नाही, हो की नाही? आलं ध्यानात. म्हणजे आकाशाचा पाय बी कुठेतरी टेकलेला असतात की, म्हणूनच ते पडत नाही. बरोबर ना? आता पोरीची समजूत पटली बघ. वस्ताद, मुद्दा फक्त समजूत पटण्याचा नाही. मुद्दा आहे मुलांनी स्वतःच्या प्रश्नाचं उत्तर स्वतः शोधण्याचा. पहिल्यांदा त्यांना कदाचित चुकीचं उत्तर मिळेल, पण हा शोधच त्यांना योग्य उत्तराकडे घेऊन जाईल. मुक्ता, आता तू सुद्धा शाळेत यायचंस. भिडेवाड्यातली शाळा जरी बंद झालेली असली तरी आपण इथं शाळा सुरू करणार आहोत. येणार ना? हो. वा. तुमच्या नव्या मैत्रिणीसाठी जरा टाळ्या वाजवा की. लोकांना पण काही कळत नाही हो. जिभेला हाडच नसतं, काहीही बोलतात हो. हे तुम्हाला कसं माहिती? आज शाळेत जाताना अगदी तुम्ही म्हणालात तसंच घडलं. लोक काहीही बोलत होते आणि सावित्री वहिनी अज्ञानाचा काळोख म्हणून त्याच्याकडे बघत होत्या. अहो, हे मला ठाऊकच नाही. किती सोसावं लागतंय माझ्या सावीला. आणि इथे आल्यावर सुद्धा त्या वासंतीताई अहो आल्या आल्या उंबरठ्यात ओवाळावं तसं सुरूच झाल्या. जाऊ दे ग, किती वेळ तेच उगाळायचं? कोळसा कितीही वेळ उगाळला तरी काळाच राहतो ना. आणि ही बघा कशी टवटवीत, जणू काही झालंच नाही. वहिनी, आज शाळेचा पहिला दिवस कसा पार पडला? हा, ते खरं महत्वाचं. आज काय झालं माहितीये का भाऊजी? ह्यांनी सांगितलेली पहिली पायरी चढले मी. म्हणजे अगं, शाळेत माझी चेष्टाच झाली. म्हणजे नकळत मीच त्याला हातभार लावला होता. अगं, मला मुलींना शाळेत शिकवायची सवय ना. मी जाऊन फळ्याजवळ उभी राहिले. मग काय, सगळ्या जणी मीच शिक्षिका असल्यासारख्या माझ्याशी वागू लागल्या, चिडवू लागल्या. मला कुणी बसायला जागाच देईना. वहिनी, हे सगळं तुम्ही हसत हसत सांगताय? आत तिला खूपच असणार हो. नाही सरस्वती, यांनी मला सांगितलं होतं, नव्या जागी कुणीच आपल्याला लगेच स्वीकारत नाही. आधी आपला उपहास होतो, मग संघर्ष आणि मग स्वीकार. आता बघ ना, यांनी सांगितल्याप्रमाणे मी पहिली पायरी चढले. आता कधी एकदा ती पायरी पार करून दुसऱ्या पायरीवर जाते आणि तिथून मग तिसऱ्या पायरीवर जाते, असं झालंय मला. ही वाट खडतर आहे. हो, पण यांनी सांगितल्यावर सोपी वाटायला लागली. कसं आहे ना भाऊजी, आपल्याला अचानक एखाद्या प्रसंगाशी दोन हात करावे लागले तर माणूस बावरून जाईल. पण ह्यांनी मला काट्याकुट्यांची वाट आधीच दाखवली होती. मग काटा बोचण्याची भीती कसली? सरस्वती, मी स्वयंपाकाचं बघते. अगं, बघितलं, आपण तिची समजूत काढायची तर तीच आपली समजूत काढते. आहे की नाही कमाल?
आपला ज्योती जसा उंच तशीच त्याची ही सावली देखील उंच आणि लांब आहे, हेच खरं. ज्योतिराव, अहो एवढं सगळं घडलं, आज जरा तरी उसंत घ्यायची. आजच वस्तीवर जाऊन तुम्ही शिकवायला सुरुवात सुद्धा केली. अरे शतकानुशतकांची उसंत झालेली आहे मोरोबा. पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून हात राखून दूरच होत्या की. आता क्षण हातात आलेला आहे तर तो वाया का घालवायचा? हीच धडाडी जबरदस्त आहे आणि त्याची तुलना कशाशी होऊ शकत नाही. ज्योतिराव, अहो एवढी ऊर्जा येते कुठून? खरं सांगू का सखा मोरोबा, एकतर कामाचं ओझं वाटलं नाही ना की आपण काही काम केलंय असंच वाटत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या कामातच असे काही क्षण तुम्हाला मिळतात की तुम्ही दुप्पट उत्साहाने कामाला लागता. जसं आज मी मुक्ताला भेटलो. मुक्ता, आपल्या लहुजी वस्तादांची पुतणी काय चुणचुणीत पोरगी म्हणून सांगू. आता अशा मुलींना शिक्षणाची आवड आहे आणि आपण घरात बसून आराम करायचा. छे. एकीकडे तुम्ही आहात जे प्रत्येक क्षण सत्कारणी कसा लागावा याचा विचार करता, आणि दुसरीकडे काही लोक फुकट मिळणारी दक्षिणा पदरात कशी पाडून घेता येईल याकरता टपलेले आहेत. दक्षिणा? हो, युगानुयुगे ही दक्षिणा मिळण्याची परंपरा चालू आहे. अगदी पेशवाई संपली आणि इंग्रज सरकार आले तरी ही रक्कम आहेच. ते कळलं, पण कशा करता? नो, काही कामे केली म्हणून नाही, तर वर्षभर रीतभात धर्म संस्कार सांभाळतो म्हणून. श्रावणात अधिकात काही ना काही कारणे काढून, अनुष्ठाने व्रते काढून त्या नावाखाली दक्षिणा लाटायची. अहो ही रक्कम आधी तर लाखांच्या वर होती, आता कुठे ती हजारात आली आहे. पण लोक हितवादी म्हणाले आपण यावेळी विरोध करू आणि या रकमेचा चांगला विनियोग करू. म्हणजे पुस्तके छापायचा जो खर्च आहे तो ह्यातून भागवू. पण हे चांगलंच आहे की. उगाच फुकट दक्षिणा पदरात पाडून घेण्यापेक्षा जर पुस्तकं छापली तर ज्ञानाचा प्रसारच होईल. हो, पण तो प्रसार करायला तेवढे ज्ञान असायला हवे. यांचं कसं आहे तेच परत परत वाढवून चढवून सांगायचे. म्हणजे संस्कृत, वेद, पुराण यातील गोष्टींमध्ये आपल्या अकलेने भर घालून नवीन पुस्तक छापायचे. लोकहितवादी तर म्हणतायत संस्कृत कोणाला कळणार, त्यापेक्षा बहुजनांना कळेल अशा प्राकृत भाषेत लिहूया आणि त्यावरून वाद चालू आहेत. मग आपण लोकहितवादींना हे सांगू की दक्षिणेत ज्योतीला रस नाही, पण जर त्या फंडाचा वापर चुकीच्या कारणासाठी होणार असेल तर विरोध करायला हा ज्योती अजिबात डगमगणार नाही. मी सांगतो ना बाबा, हे लोकहितवादीच दक्षिणा फंडाला विरोध करतायत. अरे आम्ही काय त्यांच्या कनवटीचे सोडून घेतोय का? आम्ही आमच्या हक्काचे घेतोय. गोरे सरकार आम्हाच देते. यांना पोटशुल्का उठावा. केशव भट, या बाबतीत हलगर्जीपणा करून चालणार नाही. शेवटी हा आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे. समस्त ब्रह्मवृंदास कळवा, आपल्या न्याय्य हक्कांसाठी एकत्र या म्हणावं. कायमच केशव भट चार टाळकी घेऊन विरोध करणार नाहीये. अहो ही युगानुयुगांची परंपरा आहे. खरी मिळकत आहे ती आपली. त्यावर जर कोणी डोळा ठेवणार असेल तर आपण ते अजिबात खपावून घ्यायचे नाही. आणि पुस्तकांच्या बाबतीतही बाबा ते लोकहितवादी हेच म्हणत होते की सर्वसामान्य लोकांना कळेल, वाचता येईल अशी ती छापण्यात यावीत. आणि ते वाळवेकर आणि परांजपे त्यांच्या होला हो करत होते. केशव भट हे दोघे आले म्हणजे जोत्यामध्ये नक्कीच पाय घालणार. आजवर आपण त्याला जो विरोध करत आलो तो नेमक्या वेळी वसूल करणार. अहो त्याला दक्षिणा फंड म्हणजे काय हे या जन्मात तरी कळेल का? त्याला कोणी अधिकार दिला दक्षिणेबद्दल विचारायचा? नाही बाबा, अजून जो त्या कचेरीत आला नाहीये. पण गोपू भट जे म्हणतायत ते अगदी बरोबर आहे. वाळवेकर आणि परांजपेला तो भेटला होता म्हणे, आणि मीही तुमच्या सोबत आहे असे सांगत होता. त्याला यामध्ये अजिबात ना खुपसू द्यायचे नाही, नाही तर आपल्याला भारी पडेल. अहो आपल्या हक्काच्या दक्षिणेवर पाणी सोडायची वेळ येईल ना अशाने.
करताना कोणी पुस्तक वाचतंय भाय? बघावा तेव्हा पुस्तकात डोकं खुपसून बसलेला असतो. अरे भाकरी करपल ना. अवं हे काय? मला बोलवाया काय झालं होतं? अगं 4 भाकऱ्या थापाया मला येळ नाही का? उठा अगं फातिमा मी करतो. उठा म्हणलं ना. म्या करते. होय. प्रत्येक मुलगा वेगळा असतो, पण एक लक्षात ठेवा, तो उत्तमच असतो. आपण शिक्षक म्हणून त्यात तुलना करतो. मला एक सांगा, झाडावर चढायची स्पर्धा लावली तर माशाला झाडावर चढता येणार आहे का? नाही की नाही? त्याचप्रमाणे ज्याच्या त्याच्या गुणांनी त्याला ओळखायला पाहिजे. इंग्लिश इंग्लिश मॅम, इंग्लिश इंग्लिश. ओके ओके, वेट वेट. येस जेनी. Teach us in English, ma'am, not in a local language. Don't you think so? You should be knowing local language. After all, you're going to teach all local people. English, 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 English. Okay, okay, just calm down, calm down. So, I meant to say everybody is genius. Now, if you judge the fish by its ability to climb a tree, then it will be a little unfair, right? He will believe for his entire life that he's stupid and he cannot do anything. Correct? ते शेवटी काय बोललात ते कळलं नाही. माशाला झाडावर चढायच्या क्षमतेने पारखायचं झालं तर ते शक्य नाही. आणि मग पुढे जाऊन चुकीची तुलना केली म्हणून आपणच आयुष्यभर त्याला मूर्ख ठरवणार. English, 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 English. Okay, okay, calm down, girls. I have something in my mind. I have a task for you all. Savitri will speak in your language and you all will speak in Marathi. समजलं सावित्री? Okay, I meant या सगळ्या मराठीत बोलणार आणि तू इंग्रजीत बोलायचं. हे आव्हान म्हणजे चॅलेंज म्हणून दिलाय मी तुम्हाला. तू स्वीकारतीयस ते? हो, मी तयार आहे. हो, great. She's got the courage, girls. She has accepted the challenge. Good. I like it. See you in the next class. चॅलेंज. चॅलेंज. Hey, Jenny. Look at her accent.